पालघर जिल्ह्यामध्ये हा टोल नाका येणार नाही, पक्का. कुठल्याही प्रकारचा टोल नाका इकडे होणार नाही आणि 100% ह्याच्या पुढे जर केलं तर आम्ही जन आंदोलन पुकारू आणि ह्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व वसईकर सर्व प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून आम्ही याच्यासाठी लढा 100% ठेवू. मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असलेला हा दैसर टोलनाका. या टोलनाक्याच्या स्थलांतरविषयी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिकेमुळे सध्या या टोलनाका स्थलांतराच्या विषयाचा राजकीय गरबा सुरू झाला आहे. नेमकं काय आहे हे टोलनाक्याचं प्रकरण आणि स्थानिक भूमिपुत्र या टोलनाक्याला विरोध का करतायत ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर माझा भूमिपुत्र चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रोज नवीन घडामोडी व नवीन माहिती जाणून घ्या. दैसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी देखील होते. त्यामुळे दैसर टोलनाका तेथून पुढे 2 किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्याचा आराखडा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आखला आहे. तसा प्रस्ताव तयार करून याबाबत सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दैसर टोलनाका हा 2 किलोमीटर पुढे म्हणजेच वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वर्सोवा पुलासमोर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हा टोलनाका मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार महानगरपालिका क्षेत्रात झाला तर या टोल नाक्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास होणार आहे. वसई विरारकरांना टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हा टोल नाका वसई विरार महापालिका क्षेत्रात नको अशी भूमिका भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी घेतली आहे. दैसर टोलनाका स्थलांतर विषयावर बोलताना वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये वसई विरार महापालिका क्षेत्रात हा टोलनाका होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. दैसर टोलनाक्याच्या मुद्द्यावर पालकमंत्री गणेश नाईक आणि भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील काय म्हणाले पाहूया. टोलनाक्याचा मुद्दा आता कुठेतरी समोर येतोय. मंत्री प्रताप सरनाईकांनी जो दैसरचा टोलनाका आहे तो आता वसई विरारच्या हद्दीमध्ये होण्यात यावा यासाठी पत्र सुद्धा दिलंय. याबाबत नेमकी आपली भूमिका आहे काय आणि वसईच्या स्थानिक भूमिपुत्र संघटना जी आहे यांनी आपल्याला आता निवेदन पालघर जिल्ह्यामध्ये हा टोलनाका येणार नाही, पक्का. राहता राहिला तो वर्सोवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा हायकोर्ट आहे. दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत. सगळ्यात सेन्सिटिव्ह वन खात्याचा भाग असतो तो नॅशनल पार्क. तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे. पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे. परंतु मी त्याला कालच कॅबिनेटच्याला बोललो की म्हटलं तुझी काय भूमिका असेल ती मला तू सांग, आपण एकत्र त्याच्यावरतून बसू आणि विचार करू, त्याचे मार्ग काढायचा प्रयत्न करू. परंतु त्या ठिकाणी वर्साव्याला टोलनाका किंवा वसईला टोलनाका हे होणे नाही हे मी आज फक्त खात्री सांगतो. सर दोघेही एकाच मंत्रिमंडळामध्ये नेमका पत्र म्हणजे त्यांचं पत्र तुम्ही म्हणतात की नाही, मग काय नेमका वाद काय व्यवहारही नाही ना ते. आता प्रश्न असे वसईचा टोलनाका मुंबईचा हा वसईला आल्यानंतर मग त्या ठिकाणी ठाण्यातून त्याला टोल नको, त्या गाड्यांचा टोल माफ करणार आहेत त्याचा आनंद आहे. म्हणजे तेच लॉजिकली होणार नाही, वसईमध्ये होणार नाही. आणि त्या वर्षाच्या त्या बाकीत पण अशी उत्तरं नाही. त्या उत्तरणीला त्या ठिकाणी गाड्या उभी राहू शकतात. आणि दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे. आणि फॉरेस्ट नुसतं नाही, नॅशनल पार्क सगळ्यात सेन्सिटिव्ह जर फॉरेस्टचा कुठला भाग असेल तो नॅशनल पार्क असतो. तर ते जे त्याच्या मनामध्ये आहे ते लॉजिकली जरी मनात इच्छा त्याची वाईट नाही आहे
प्रताप सरनाईकाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा जरी भाव असेल तरी व्यवहार दृष्टिकोनातून सफल होणार नाही, हे मी सिनियर म्हणून निश्चितपणे सांगतो. विषय असा आहे की दहिसर टोल नाका हा मुंबई एंट्री पॉईंट टोल नाका आहे, तो MSRDCच्या अंदर येतो, तो राज्याच्या अखत्यारीत येतो आणि दहिसरपासून ते पार तलासरीपर्यंत जी महाराष्ट्राची हद्द आहे ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची येते. आता परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं की दहिसर टोल नाका हा वर्सोवाला शिफ्ट होणार. मी ताबडतोब गणेश नाईक साहेबांना निवेदन देण्यात गेलो की हे खूप चुकीचं होते आणि याच्यावर मीरा भाईंदर लोकांना किंवा आम्हाला अननेसेसरली याच्यावर टोल भरावा लागेल आणि याच्या समोरही जावं लागेल. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं, तेव्हा आश्वासन दिलं का होणार नाही. आता आम्ही आज सकाळी आम्हाला कागदपत्र भेटले आणि आम्हाला माहिती भेटली की परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी हा दहिसर टोल नाका आता वसई विरारच्या लिमिटेशन्समध्ये टाकायचा आहे, म्हणजे वर्सोवाच्या ब्रिजच्या या बाजूला, उत्तरेच्या बाजूला. तर पुन्हा मी आज ताबडतोब माननीय मंत्री गणेश नाईक साहेबांना विक्रमगडकडे गाठलं आणि त्यांना ताबडतोब हे लक्षात आणून दिलं की हा परिवहन मंत्र्यांचा अट्टास कशासाठी आहे आणि हे लॉजिकली बसत नाही, त्यांना सुद्धा समजलं. आणि त्यांना मी ताबडतोब आता विरारला सांगितलं आपण विरारला याच्यावर चर्चा करू. मी विरारला आलो आणि त्यांना कागदपत्रे दाखवली आणि पुरावे सुद्धा दाखवले. आता त्याच्यात असं आहे की दहिसर टोल नाक्याच्या बाजूला जी ऑक्ट्राय नाकाची जागा होती ते रुंदीकरण करून तिकडे दहिसर टोल नाका मोठा करण्यात इझी होतं. पण माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती अधिकारात काढलं आणि शोधलं तर ऑक्ट्राय नाका जी मालमत्ता आहे ती मालमत्ता तिकडे मोठी टोलेजंग इमारत बांधण्यात येते. जवळजवळ 1481 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये पार्किंग आहेत थोड्याफार 1-2 लेअरमध्ये, बाकी याच्यामध्ये ऑफिसेस आणि हॉटेल होत आहेत. खरं म्हणजे अपेक्षा होती का इकडे हॉस्पिटल व्हावं मोठं 1500 करोडपर्यंत, पण तिकडे हॉटेल होत आहेत, बँक्वेट्स होत आहेत, कॅफेज होत आहेत. पण मला समजत नाही की नक्की ही महापालिका पालकतत्व स्वीकारते, हॉटेल खोलायसाठी बनलेली आहे की हॉस्पिटल खोलासाठी. खरं म्हणजे इकडे भूमिका काय नाही, आमची भूमिका आहे याच्या पुढे आम्ही जे वसई विरारला जे साधं आहे की वसई विरारमध्ये डम्पिंग ग्राउंड असून दे, जे मुंबई महानगरपालिकेचे भटके कुत्रे पण आमच्याकडे आणून सोडतात, म्हणजे आता टोल नाका पण आमच्यावर लादला. आम्ही नाईक साहेबांना भेटलो आणि आमची भूमिका मांडली. नाईक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले कुठल्याही प्रकारचा टोल नाका इकडे होणार नाही आणि 100% ह्याच्या पुढे जर केलं तर आम्ही जन आंदोलन पुकारू आणि ह्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व वसईकर सर्व प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून आम्ही याच्यासाठी लढा 100% ठेवू.